वडापूरच्या उपसरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर, तहसीलदारांच्या उपस्थितीत झाली विशेष सभा। वडापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सविता वागचौरे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव 2 विरुद्ध 6 मतांनी आज मंजूर झाल्याचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी सांगितले। यामुळे या ग्रामपंचायतीचे सरपंचासह आता उपसरपंच पदही रिक्त झाले आहे। उपसरपंच वागचौरे यांच्या विरोधात 6 सदस्यांनी 21 जानेवारी रोजी तहसीलदार जमदाडे यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता। या ठरावाबाबत निर्णय घेण्यासाठी सोमवारी आज दुपारी 1 वाजता ग्रामपंचायतीच्या सदस्यांची विशेष सभा तहसीलदार जमदाडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली। या सभेला अविश्वास ठराव दाखल केलेल्या सदस्या संजय पारसे, सुभाष शिंदे, प्रदीप पुजारी, सुजाता पाटील, शबाना तांबोळी व कल्पना हेगडे तसेच उपसरपंच सविता वागचौरे व बायडा कांबळे उपस्थित होत्या। या सभेत ग्रामपंचायत अधिनियम 1928च्या कलम 35 नुसार तहसीलदार जमदाडे यांनी अविश्वास ठरावाची पडताळणी केली। यावेळी उपसरपंच वागचौरे यांनी अविश्वास ठरावाबाबत गुप्त पद्धतीने मतदान घेण्याची मागणी केली। त्यानुसार मतदान घेण्यात आले। तेव्हा अविश्वास ठरावाच्या बाजूने 6 सदस्यांनी मतदान केले तर दोघांनी विरोधात मतदान केले। यामुळे हा ठराव 2 विरुद्ध 6 मतांनी मंजूर झाल्याचे तहसीलदार जमदाडे यांनी जाहीर केले। या सभेसाठी ग्रामसेवक प्रवीण घाडगे यांनी सचिव म्हणून काम पाहिले। गावचे सरपंच अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव होते। या प्रवर्गातून निवडून आलेल्या तत्कालीन सरपंच राजश्री कोळी यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाले। त्यामुळे वर्षभरापूर्वी सरपंचपद रद्द झाले होते। तेव्हापासून उपसरपंच वागचौरे या ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळत होत्या। आज मंजूर झालेल्या अविश्वास ठरावामुळे त्यांचे उपसरपंचपदी गेले। त्यामुळे या ग्रामपंचायतीत सध्या तरी सरपंच व उपसरपंच ही दोन्ही पदे रिक्त झाली आहेत। वडापूर ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020 या निवडणुकीत परमेश्वर ग्रामविकास आघाडीला 1 विरुद्ध 8 या बहुमताने विजय मिळाला होता। ह्या बहुमताने विजय मिळाल्यावर उपसरपंच म्हणून आमच्या 8 सदस्यांपैकी सविता विजय तानाजी वागचौरे यांना आम्ही उपसरपंच केले होते। पुढे गेल्या 1-2 वर्षापासून त्यांचं कारभारात लक्ष नव्हतं। गावाच्या कुठल्याही चांगल्या कामात लक्ष न देणे, परत झालेल्या कामामध्ये भ्रष्टाचार करणे, सर्व सदस्यांना एकमतात न घेणे, विश्वासात न घेणे आणि एकतर्फी कारभाराला कंटाळून त्यांच्या विरुद्ध आमच्या 8 सदस्यांपैकी 6 सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता। त्या जरी कारभार चांगल्या करत असल्या तरी आम्हाला अविश्वास ठराव दाखल करायची गरजच नव्हती आणि आमचं तसं ठरलं होतं की बाबा आपण सगळे एक दिलाने एका विश्वासाने राहू। परंतु त्या कोणालाही न जुमानता स्वतःचा एककली कारभार सुरू केल्यामुळे त्या कारभाराला कंटाळून आम्ही अविश्वास ठराव दाखल केला आणि आज 2 विरुद्ध 6 या बहुमताने तो अविश्वास ठराव पास झाला। त्याबद्दल आमच्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांचं मी पॅनल प्रमुख म्हणून अभिनंदन करतो।